पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं बाई तुम्ही या ना, या आत या। बरं झालं आलात। आत्ताच मला सारिकाने गोड बातमी सांगितली। शिरा केलाय, तुम्ही तोंड गोड करा। विक्रांतची आणि सारिकाची जोडी छान दिसेल। हो का? खरंच करते ना तोंड गोड। कोणाचं करू? आरतीचं की सारिकाचं? के अगं बघतेस काय अशी? घे। तोंड गोड करते मी तुझं। सुमनताई, विक्रांत आणि आरतीची जोडी कशी दिसेल हो? म्हणजे सारिका आणि विक्रांत पेक्षा यांची जोडी नक्कीच छान दिसेल ना? छान दिसेल ना? विक्रांत काय चाललंय तुझं? तू दादावर डाऊट घेतोयस? अरे तो सांगेल का माझ्या सासऱ्यांना की तुम्ही सारिकाचं प्रपोजल घेऊन या, तेही अशा परिस्थितीत? तुला काही माहित नाहीये, तू उगाच काही बोलू नको। का नाही बोलायचं मी? तुला माहितीये ना, दादाला आरती आणि तिची फॅमिली कधीच आवडली नव्हती। हो, पण तरी तो तुझी भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। विक्रांत, तू या डिप्रेस्ड अवस्थेमधून बाहेर यावंस यासाठी तो किती प्रयत्न करतोय, तू बघत नाहीयेस का? असं होतं ना, मग त्यांनी असं करायलाच नको होतं। तुला माहितीये, दादाचा नेमका तेव्हा फोन आला जेव्हा बडवाईक घरी आले होते, हे विचारायला की ते आलेत का म्हणून। त्याला नेमकं कसं कळलं? कारण त्याला मी तशी कल्पना दिली होती की ते घरी येऊ शकतात। विक्रांत, काय चाललंय तुझं? दादा हे असलं घाणेरडं पॉलिटिक्स घरात करेल असं वाटूच कसं शकतं तुला? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? वेदांत दादा दिवस रात्र तुझा विचार करतोय। तुला काय आणि कशी हेल्प करायला हवी ना, यासाठी त्याने 10 डॉक्टर्सला कन्सल्ट केलंय विक्रांत। फॉर द फर्स्ट टाइम इन हिज लाईफ दादा रोज त्याच्या मीटिंग्स कॅन्सल करतोय तुझ्यासाठी। तू या डिप्रेशन मधून बाहेर यावंस ना यासाठी।
मुळात हे सगळं दादामुळे नाही, त्या सारिकामुळे होतंय. विक्रांत, ती वेडी आहे तुझ्यासाठी. आणि तिचे पप्पा, त्यांनी हा सगळा घाट घातलाय. मी बघतेय ना रोज, माझ्या समोर तर होतंय सगळं. त्यावेळी तुम्ही भावंड घाबरलेले असाल, त्यामुळे वहिनींना काही सांगितलं नाही, हे समजू शकतो मी. पण माझे जुने संबंध आहेत वहिनींबरोबर, त्यामुळे मी कसं खोटं बोलायचं. आणि खरं तर सत्य परिस्थिती कळली तर वहिनी सुद्धा योग्य पाऊल उचलू शकतात ना. आणि उद्या पुन्हा जर अशी चूक विक्रांतने केली चुकलोय मी, सारख्या चुकाच करत चाललोय. मी आता दादाला कसं फेस करू? दादा, काय झालं? दादा, आय एम सॉरी. मी खूप विचित्र वागतोय, खूप इम्पल्सिव्ह रिॲक्ट होतोय. आणि मला माहितीये ह्या सगळ्याचा सगळ्यात जास्त त्रास तुला होतोय. मला माफ कर दादा. विक्रांत, तू माफी कशाला मागतोयस? आय कॅन अंडरस्टँड. तू डिस्टर्ब आहेस, पण तुला असं वाटलं की मी असं वागेन याने मला हर्ट झाला रे. मला वाटलं मी हरलो. नाही दादा, तू प्लीज असा विचार नको करूस. दादा, तू हरला नाहीयेस, मीच चुका करत आलोय. आणि त्याचे परिणाम तुला भोगावे लागतायत. माफ कर यार. सॉरी. पण आता परत अशी चूक करू नकोस. दादा, खरंच दिवस रात्र तुझाच विचार करतोय. मी जनरली इमोशन्स बाजूला ठेवून विचार करतो, पण असं पहिल्यांदा होतंय रे. सगळं आउट ऑफ कंट्रोल झालंय. मी होऊ द्यायला नको होतं. मी आईशी बोलायला हवं होतं. आपण आता फार वेळ घ्यायला नको. आपल्या घरात असा बोला याआधी कधीच नव्हता. सगळी चूक माझी आहे. मला कळायला हवं होतं की सारिका गप्प नाही बसणार. तिने मला सांगितलं होतं की तिने तिच्या पप्पांना सांगितलंय आणि ते इथे येतील म्हणून. मलाच नाही थांबवता आलं. मला थांबवायला हवं होतं दादा. त्यांनी काय केलंय, ते काय करतायत, या गोष्टी आहेतच माझ्या मनात. आणि मी भेटेन त्यांना, बोलेन त्यांच्याशी. पण आधी आपण आईला नॉर्मल करायला हवं. आणि विक्रांत, आता तरी सावर स्वतःला. अशा चुका वारंवार करू नकोस. हो.
विक्रांत, थोडा तरी ताबा ठेव आता स्वतःवर, प्लीज. दादा, आय प्रॉमिस, मी यापुढे असं नाही वागणार. मला माफ कर दादा. हवं तर मी पाया पडतो तुझे. तू दादा, आता आईला कसं समजवायचं? प्रश्न कळला नाही का? हा, कशी दिसेल आरती आणि विक्रांतची जोडी? तुम्ही काय बोलताय हे? तुम्ही सगळेजण असं काय बघताय माझ्याकडे? काही चुकीचं बोलतेय का मी? बरोबर बोलते ना? काही अनपेक्षित प्रश्न विचारला का मी? का तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे चाललंय ते मला कळलं म्हणून धक्का बसलाय? नूतनताई, अहो तुला तर धक्का बसलाच असेल, नाही का? माझ्या मुलाशी लग्न करण्याचं स्वप्न बघतीयस तू, आणि ते आता मला कळलं. काय? नूतनताई, काहीतरी गैरसमज झालाय. अहो, माझ्या आरतीचं लग्न ठरलंय गौतम घोरपडेशी. आणि उलट आत्ताच ताईंनी मला सांगितलं तुमच्या विक्रांतचं आणि सारिकाचं लग्न ठरतंय ना. हो, माझ्या मनात तेच आहे. विक्रांतच्या बाबांच्या मनातही तेच होतं. पण तुमच्या मुलीच्या मनामध्ये काय आहे हे माहित नाही का तुम्हाला? सुमतीताई, तुमच्या बहिणीला खरंच माहिती नाही की माहित नसल्याचं नाटक करतायत? नूतनताई, मी काय म्हणते, तुम्ही बसा ना. तुमचा काहीतरी नाही, गैरसमज माझा नाही, गैरसमज हिचा झालाय. हिला वाटलं होतं वानखेडे कुटुंबातला मुलगा आहे म्हणजे ह्याच्या मागे मुलींची रांग लागली असेल. आणि त्या रांगेत आपला नंबर काही लागणार नाही, आणि म्हणून हिने डायरेक्ट उडी मारली आणि माझ्या मुलाच्या मनात शिरली. तेवढं करून थांबली असती तर मी समजू शकले असते की होतं असं.
गरीब मुलींना बरेचदा स्वप्न पडतात की आपलं पण खूप श्रीमंत मुलाशी लग्न झालंय. पण इथे तू गौतमशी साखरपुडा करण्याचा घाट घातलास आणि तिकडे माझ्या विक्रांनी तुझ्यासाठी जीव देण्याचा प्रयत्न केला. तुला तेव्हा सुद्धा वाटलं नाही का ग स्वतःच्या मनात काय आहे ते सांगावं? विचारा ना तुमच्या मुलीला. त्यामुळे तिचा साखरपुडा पुढे ढकलला गेला ना. दादा, आई घरात कुठेच दिसत नाहीये. आई आरतीच्या घरी तर गेली नसेल. Oh God. आईचा सगळा राग आरतीवर निघेल. काय करायचंय ते मी करेन. आई आहे मी त्याची. पण आता मी गप्प बसणार नाही. हे सगळं जिच्यामुळे झालंय ना तिला मी सोडणार नाही आता. मलाही तसंच वाटतंय. ती त्याच आवेशात गेली. आणि आईला एवढं संतापलेलं मी कधीच बघितलं नव्हतं. आरतीच्या आईला देखील या सगळ्याची काहीच आयडिया नाहीये. आई त्या सगळ्यांचा खूप इन्सल्ट करेल आणि सगळेजण आरतीला दोषी ठरवतील. दादा तू तू प्लीज काहीतरी कर. आपण अमूल्याला फोन करूयात का? तिला विचारूयात ना आपण आई तिकडे आलीये का. नाही पिक करत आहे. मी ट्राय करते. आरतीला पण करते. नाही उचलत आहे. याचा अर्थ आई नक्कीच तिकडे गेलीये म्हणून दोघी फोन उचलत नाहीयेत. माझ्या मुलीच्या लग्नामध्ये तुम्हीच दोघे जणी पुढे मिरवत होतात. तेव्हाच मला जरा सावध व्हायला हवं होतं. पण तू मोठी करवली आणि ती धाकटी. सख्खी बहीण मागे आणि ह्या दोघी पुढे पुढे. तुम्हाला काय वाटलं होतं का तुमचं पितळ कधीच उघडं पडणार नाही? मला खरं कधीच कळणार नाही. हं? आणि काय ग वेदांतला हळद लावायला तूच पुढे होतीस ना का तुमच्या दोघींचा प्लॅन होता तो? नूतनताई, अहो प्रत्येक समारंभात प्रत्येक विधीत त्यांना मी पुढे राहायला सांगितलं होतं. पण तुम्हाला कुठे माहिती होतं की त्यांच्या मनामध्ये काय चाललंय? त्या तर संधी शोधतच होत्या. नूतनताई ऐका ना प्लीज प्लीज तुम्ही बसून घ्या ना. आपण शांतपणे. त्याची काही गरज नाहीये. माझा राग तुमच्यावर नाहीच आहे. तुमची चूक एवढीच झाली की तुम्ही मला स्पष्ट सांगितलं नाही.
नाही. माझ्या नवऱ्याचे हितचिंतक आहेत आणि त्यांनी मला सांगितलं म्हणून मला कळलं. हे बघा नूतनताई, आपण खरंच शांतपणे जरा. शांतपणे? अहो इथे माझ्या मुलाचा जीव गेला असता आणि तुम्ही मला सांगताय शांतपणे बोला. कोण आहे ही? कोण अप्सरा लागून गेलीये का? अहो माझ्या मुलाच्या बाजूला बोहल्यावर उभं राहण्याची सुद्धा लायकी नाहीये हिची.